येस. नमस्कार. मी रजनी साबदे. येथे उपस्थित असलेल्या सर्व ज्योतिर्विदांचे महा महिला ज्योतिर्विद पुणे तर्फे मनापासून स्वागत करीत आहे. महिला ज्योतिर्विद पुणे संस्थेने अधिक मासानिमित्त ज्योतिष्य व आध्यात्मिक विषयावर 33 व्याख्यानांची मालिका आयोजित केलेली आहे. आणि या व्याख्यानमालेत अनेक नामवंत ज्योतिर्विदांनी आपली व्याख्याने दिलेली आहेत. त्याला आणि उत्तम प्रतिसादही मिळालेला आहे. आजचे व्याख्यान नाशिकच्या नामांकित ज्योतिर्विद माननीय सौ श्वेता बोकील देणार आहेत. त्यांचा विषय आहे विनर, लूजर अँड कॅटलिस्ट. ह्या विषयाचे शीर्षक जरी तुम्हाला इंग्लिश वाटत असले, इंग्लिश आहेच आहे वाटत असले नाही, इंग्लिशच असले तरीही व्याख्यान मराठीतच होणार आहे. कृपया नोंद घ्यावी. यांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. ज्योतिर्विद सौ श्वेता बोकील या गेल्या 7 वर्षापासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहेत. पारंपरिक ज्योतिष, कृष्णमूर्ती पद्धती, अष्टक वर्ग, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, टॅरो अशा ज्योतिषातील विविध पद्धतींचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. ज्योतिष भास्कर, ज्योतिष अलंकार, ज्योतिष नक्षत्र अलंकार, ज्योतिष विद्या वाचस्पती, अष्टक वर्ग, विशारद अशा अनेक पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. महाराष्ट्र ज्योतिष परिषद मान्यता प्राप्त श्री गुरुकृपा ज्योतिष संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत. या त्यांच्या संस्थेअंतर्गत त्या पारंपरिक आणि कृष्णमूर्ती पद्धती या ज्योतिषातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पद्धतीने अध्यापन देखील करीत असतात. आज अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे ज्योतिष हे अनमोल शास्त्र शिकत आहेत. त्यांची रुद्राक्ष या विषयावर कार्यशाळा देखील प्रचंड गाजलेली आहे. आजवर त्यांनी हजारो लोकांना ज्योतिषीय मार्गदर्शन केलेले असून श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव या संस्थेत त्या गेल्या 6 वर्षापासून सक्रिय आहेत. भविष्य दर्पण ह्या ई मासिकाच्या सहसंपादिका म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेली आहे. श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव यांच्याकडून त्यांना युवा ज्योतिष पुरस्कार व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांना अहिल्यारत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. ज्योतिष अधिवेशनाचे हे महिला ज्योतिर्विदांचे कार्याध्यक्षपद त्या गेल्या 5 वर्षापासून भूषवित आहेत. आजवर त्यांनी अनेक ज्योतिष अधिवेशनात व्याख्याने दिलेली आहेत आणि अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केलेले आहेत. तर अशा या हरहुन्नरी, हुशार आणि अभ्यासू आणि नवोदित असूनही खूप त्याने ज्योतिषाचा अगदी बारकाईने छान अभ्यास करून ते सादर करतायत, ज्योतिष शिकवतायत. हे त्यांचं अतिशय मनापासून आम्ही कौतुक करतोय. तर मी मॅडमला विनंती करते की त्यांनी आपले भाषण सुरू करावे. खूप खूप धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम संपूर्ण महिला ज्योतिर्विदाचे मनापासून अभिनंदन. म्हणजे महिला ज्योतिर्विदाचे संस्थापक श्रीयुत घाणेकर सर, सध्याच्या विद्यमान अध्यक्षा रजनी साबदे मॅडम, माजी अध्यक्षा मुळे मॅडम आणि सविता महाडिक मॅडम, तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही गेल्या अधिक महिन्यापासून इतकी सुंदर मालिका राबवत आहात. म्हणजे 33 व्याख्याने. गेल्या वर्षी पण तुम्ही मला व्याख्यान देण्याची संधी दिली होती आणि यावर्षी पण तुम्ही मला संधी दिलीत, त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार मानते आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते. श्री गुरुदेव दत्त. आज जो मी विषय मांडणार आहे तो अतिशय वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्याशी थेट संबंधित असलेला एक विषय आहे. हा विषय मी अभिजित प्रतिष्ठानमध्ये जेव्हा डेस्टिनी मॅनेजमेंट शिकले तेव्हा डेस्टिनी मॅनेजमेंट मधलाच हा एक टॉपिक आहे जो आदरणीय श्री सुनील पुरोहित सरांनी म्हणजे ही कन्सेप्ट सुनील पुरोहित सरांनी संशोधित केलेली आहे आणि त्यांच्याकडून मी ही पद्धती शिकलेली आहे. तर तीच पद्धती मी आज इथे मांडण्याचा प्रयत्न करते आहे. आजचा जो माझा विषय आहे तो आहे भाग्य व्यवस्थापनाचा मंत्र. भाग्य व्यवस्थापन म्हणजे आपण ज्याला डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणतो, तर या डेस्टिनी मॅनेजमेंटचा एक मंत्र आहे विनर, लूजर आणि कॅटलिस्ट.
तर विषयाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हा सगळ्यांना एक साधा सोपा प्रश्न विचारते. तुम्ही जर चॅट बॉक्समध्ये त्याचं उत्तर दिलं तर चांगलं होईल. की आपल्या आयुष्यामध्ये एखादी चांगली गोष्ट घडली की आपण काय म्हणतो? आयुष्यात काही चांगलं झालं, मनाप्रमाणे झालं की आपण साधारण काय बोलतो? जर आनंद श- व्यक्त करतो. आ? आनंद व्यक्त करतो. चेहऱ्यावर आनंद येतो. हा, काहीतरी सगळ्यांना मिळून काहीतरी आपण खाणं पिणं गोड-धोड करू शकतो. छान. किंवा आपण असं म्हणतो, वा माझ्यावर देवाची कृपा झाली, किंवा मला परमेश्वराची आयुष्याचं इच्छा, नाही, आयुष्याचं परमेश्वराची इच्छा. सार्थक झालं. ग्रहांची आयुष्याचं फार सार्थक साथ झालं. मिळाली. आयुष्याचं आणि सार्थक याच्या झालं. विरुद्ध जर एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर आपण काय म्हणतो? माझं नशीबच असं. अगदी बरोबर. माझं नशीबच खराब आहे, माझे ग्रहच फिरलेले आहेत, माझ्याच वाट्याला हे का आलं? का बरोबर. आलं? म्हणजे आपण सक्सेसचं क्रेडिट पण स्वतः घेत नाही आणि हं. फेल्युअरची जबाबदारी पण स्वतःकडे घेत नाही. बरोबर. आपण सगळं काही ग्रह, नशीब, प्रारब्ध, परिस्थितीवर टाकून मोकळं होतो. बरोबर. मग एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की जर सगळंच आधीपासून ठरलेलं असेल तर मग प्लॅनिंग कशाला करायचं, शिक्षण कशाला घ्यायचं, बिझनेस कशाला करायचा, इन्व्हेस्टमेंट कशाला करायची, आणि अगदी आपलं हे ज्योतिषशास्त्र तरी कशाला शिकायचं? कारण जर कर्म सगळं करायलाच पाहिजे. कर्माचं कारण फळ जर पाहिजेच सगळं ना. फिक्स आहे तर आपण काहीही केलं किंवा काहीही नाही केलं तरी परिणाम तर तोच यायला हवा. पण प्रत्यक्षात तसं होत नाही, आणि म्हणून मला वाटतं की भाग्य आणि प्रयत्न यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट नाहीये, तर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे. आणि आपण नेहमी एक वाक्य ऐकतो की समय से पहले और भाग्य से ज्यादा कुछ नहीं मिलता. हे वाक्य नक्कीच खरं आहे, पण अगदी. त्याचा अर्थ असा नाही की आपण हातावर हात ठेवून बसायचं. कारण भाग्य आपल्याला संधी देतं, पण त्या संधीचं सोनं करायचं की नाही हे आपल्या हातात असतं. बरोबर. म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देते की समजा हवामान खात्याने आपल्याला सांगितलं की उद्या मुसळधार पाऊस होणार आहे, मुसळधार पावसाची वॉर्निंग दिली. आता पाऊस थांबवणं आपल्या हातात नाहीये, पण घरातून बाहेर पडताना छत्री घ्यायची की नाही, रेनकोट घालायचा की नाही, किंवा वेळेच्या आधी निघायचं की नाही, हा निर्णय तर आपल्या हातात आहे ना. बरोबर. म्हणजे पाऊस म्हणजे प्रारब्ध आहे, पण तयारी म्हणजे आपलं मॅनेजमेंट आहे. आणि ज्याचं मॅनेजमेंट चांगलं असतं त्याचं नुकसान कमी होतं. आणि हेच आहे भाग्याचं व्यवस्थापन, किंवा त्याला आपण डेस्टिनी मॅनेजमेंट असं म्हणू. बरोबर. आपण सगळेजण ज्योतिषशास्त्र शिकतो, कुंडली बघतो, योग बघतो, दशा बघतो, गोचर बघतो. आणि मला नेहमी एक गोष्ट जाणवते ना की लोकांना भविष्य जाणून घ्यायचं असतं, पण भविष्य हाताळायचं कसं हे त्यांना शिकायचं नसतं. म्हणजे कुंडली म्हणजे फ्युचर रिपोर्ट नाहीये, कुंडली म्हणजे युजर मॅन्युअल आहे. आपण कुठलाही डिव्हाइस घेतला, कुठलंही मशीन घेतलं की त्याच्यासोबत आपल्याला एक मॅन्युअल मिळतं. त्याच्यामध्ये ती वस्तू कशी वापरायची, कुठे काळजी घ्यायची, त्याचं मेंटेनन्स कसं करायचं, कुठे काय वापरलं तर धोका आहे, असं सगळं त्या मॅन्युअलमध्ये दिलेलं असतं. आपल्या कुंडलीचं पण तसंच आहे. कुंडली आपल्याला सांगते तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुमची विकनेस काय आहे, तुमचा रिस्क फॅक्टर काय आहे, तुमचा नॅचरल टॅलेंट कुठे आहे. पण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला ठरवायचं असतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक खूप सुंदर उदाहरण आहे, ते म्हणजे सावित्रीचं. सत्यवानाचा मृत्यू होणार हे निश्चित होतं, आणि ही गोष्ट पण सावित्रीला माहिती होती. ती म्हणू शकली असती की हे तर नशिबातच आहे, हे तर होणारच आहे, त्याच्या प्रारब्धातच मृत्यू लिहिलेला आहे. पण तिने तसं नाही केलं. तिने परिस्थितीचा अभ्यास केला, तिने तयारी केली, तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले, आणि म्हणूनच ती मृत्यूसारख्या अशक्य वाटणाऱ्या संकटासमोर सुद्धा उभी राहिली. म्हणजे काय तर घटना कदाचित आपल्या हातात नसते, पण त्या घटनांना रिस्पॉन्ड कसं करायचं हे आपल्या हातात असतं. आणि हेच आहे भाग्याचं व्यवस्थापन. किंवा आत्ताच्या काळातलं आपण एक प्रॅक्टिकल उदाहरण बघू की 2 व्यक्ती आहेत आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमची जरा शुगर वाढली आहे, काळजी घ्या तुम्ही आता इथून पुढे. मग पहिल्या व्यक्तीने काय केलं, म्हणजे त्यातल्या एकाने, की त्याने डाएट कंट्रोल केला, त्याने नियमित वॉकिंगला जायला सुरुवात केली, त्याने रेग्युलर चेकअप केलं. आणि दुसरा म्हटला काही होत नाही, शुगर वाढली म्हणून काय लगेच मला फार काही होणार आहे का, असं म्हणून त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं.
5 वर्षांनी जर आपण बघितलं तर तुम्हाला पहिली व्यक्ती जी आहे ती अगदी व्यवस्थित दिसेल आणि दुसरी मात्र अनेक कॉम्प्लिकेशनला सामोरी जाताना दिसेल. म्हणजे दोघांकडे इन्फॉर्मेशन सारखीच होती, दोघांना डॉक्टरांनी सूचना दिली होती. मग फरक कुठे पडला तर मॅनेजमेंटमध्ये. आणि आपलं ज्योतिषशास्त्र सुद्धा हेच काम करतं. ते ज्योतिष घटना घडवण्यासाठी नसतं, तर ज्योतिष आपल्याला अवेअर करण्यासाठी असतं. ज्योतिष आपल्याला सिग्नल देतं, वॉर्निंग देतं, डायरेक्शन देतं. मग आता या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या आयुष्यात अपयश नेमकं कशामुळे येतं. खरंच ग्रह जबाबदार असतात की आपल्या व्यक्तिमत्वातील एखादा चुकीचा भाग चुकीच्या वेळी पुढे येतो. माझ्या मते प्रत्येक वेळेस ग्रहच दोषी नसतात, तर आपल्या आतला चुकीचा ड्रायव्हर स्टेअरिंगवर जाऊन बसलेला असतो. म्हणजे जिथे करिअरमध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये मंगळ हवा असतो तिथे आपला चंद्र काम करत असतो. जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपला राहू सक्रिय होतो. रिलेशनशिपमध्ये जेव्हा संवेदनशीलता, भावनिकता हवी असते तेव्हा सूर्य हुकुमशाही करतो आणि मग सगळा गोंधळ निर्माण होतो. आणि याच विचारातून विनर, लुजर आणि कॅटलिस्ट ही संकल्पना समोर येते. म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वामधला जिंकवून देणारा भाग कोणता, मला मागे खेचणारा भाग कोणता आणि संकटांमध्ये मला वाचवणारा भाग कोणता. आज आपण याच गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. कारण भाग्य बदलणं हे आपल्या हातात असेलच असं नाही, पण भाग्याचं मॅनेजमेंट करणं हे नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. आता इथेच अजून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की जर भाग्याचं मॅनेजमेंट करायचं असेल तर ते करणार कोण. कारण भाग्य काही समोरून येत नाही आणि सांगत नाही की ए बाबा मी उद्या येणार आहे, तयारी करून ठेवा तू. त्यामुळे आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगी निर्णय हा आपल्यालाच घ्यावा लागतो. आणि इथेच एक सुंदर कल्पना आपल्या समोर येते, ती म्हणजे मल्टिपल ड्रायव्हर थिअरी. म्हणजे आपण बघा अनेकदा असं म्हणतो की मला माहित नाही, पण मी त्यावेळेस का बरं असं बोलून गेले काय माहिती, असं नव्हतं बोलायला पाहिजे, मी माझ्या बोलण्यावर, माझ्या भावनांवर तेव्हा कंट्रोल ठेवायला पाहिजे होतं, पण आता मला खूप पश्चाताप होतोय. किंवा आयुष्यामध्ये त्या क्षणी मी एवढा वेडेपणा, एवढा मूर्खपणा कसा काय केला काय माहिती. आपण सगळेच जण नॉर्मली अशी वाक्य बोलतो, कारण की आपल्याला आतून माहिती असतं की आपण तसे नाही आहोत. तो जस्ट एक आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे की त्या क्षणी तो डिसिजन किंवा ती वाक्य निघून गेलीत, पण म्हणून आपण संपूर्ण तसे नसतो. म्हणजे खरं आपण जर बघितलं तर प्रत्येक माणसामध्ये एकच व्यक्ती नसते, तर एकाच शरीरामध्ये तुम्हाला अनेक व्यक्तिमत्वांचे तुकडे दिसतील. म्हणजे कधी आपण खूप धाडसी असतो, कधी आपण खूप घाबरट असतो, कधी खूप भावनिक असतो, कधी खूप व्यावहारिक असतो, कधी खूप प्रेमळ असतो, कधी खूप कठोर असतो. आणि गंमत म्हणजे या सगळ्या व्यक्ती आपणच असतो. म्हणून मी नेहमी म्हणते की माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी समस्या ग्रहांची नसते, तर योग्य वेळी चुकीचा ड्रायव्हर फक्त स्टेअरिंगवर बसण्याची असते. आता जस्ट असं कल्पना करा की आपल्या आयुष्याची एक गाडी आहे आणि त्या गाडीमध्ये फक्त एकच ड्रायव्हर नाहीये, अनेक ड्रायव्हर त्या गाडीमध्ये बसलेले आहेत. प्रत्येकाला गाडी चालवता येते, प्रत्येकाला असं वाटतं की मीच योग्य आहे, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यामुळेच आपण योग्य डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत. पण प्रश्न असा पडतो की योग्य वेळी स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे आता एक साधं उदाहरण पाहू. समजा तुम्ही बिझनेस करत आहात एखादा आणि तुम्हाला एक मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तशी अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आलेली आहे. मग तुमच्या आतला एक ड्रायव्हर काय म्हणतो, चल काय होत नाही, रिस्क घेऊ, आपण रिस्क घेऊ, जे होईल ते होईल, यश मिळेल मोठं. दुसरा म्हणतो नाही नाही नाही, थांब जरासा, आधी सगळी माहिती गोळा कर. तिसरा ड्रायव्हर म्हणतो नको रे, लॉस झालं तर, नुकसान झालं तर. चौथा ड्रायव्हर म्हणतो वा किती सुंदर प्रोजेक्ट आहे, किती छान प्लॅन आहे. पाचवा ड्रायव्हर म्हणतो नाही नाही, आपण आधी सगळं प्लॅनिंग प्रॉपर करूया. आता याच्यापैकी कोणता ड्रायव्हर बरोबर आहे? याचं उत्तर काय आहे की सगळेच बरोबर आहेत आणि सगळेच कदाचित चुकीचे पण ठरू शकतात. कारण कोणत्या परिस्थितीत कोण पुढे येतो याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. म्हणून प्रश्न ड्रायव्हर चांगला की वाईट याचा नाहीये, प्रश्न ड्रायव्हर योग्य वेळी पुढे आला आहे का
किंवा आपण अजून एक सोपं उदाहरण सांगते की एक व्यक्ती आहे ऑफिसमध्ये, त्याचं खूप कौतुक होतं ऑफिसमध्ये, तो एक उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर आहे, तो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो, कठोर निर्णय घेतो, काम त्याचं योग्य वेळेमध्ये पूर्ण करतो, ऑफिसमधले सगळे लोक त्याला एक लीडर म्हणून बघतात. पण हाच व्यक्ती घरी गेल्यानंतर जर त्याने त्याच्यातलं जे ऑफिसमधलं ड्रायव्हर आहे तो घरी पण ॲक्टिवेट ठेवला तर त्याची बायका मुलं त्याच्याशी चांगले बोलतील का? कारण ऑफिसमध्ये जो ड्रायव्हर उपयोगी पडतो तो घरी सुद्धा जर स्टेअरिंगवर बसलेला असेल तर नाही चालणार. म्हणजे ऑफिसमध्ये ऑथॉरिटी चालते, घरात अफेक्शन चालतं. ऑफिसमध्ये आदेश चालतात, घरात संवाद चालतो. ऑफिसमध्ये परफॉर्मन्स महत्वाचा असतो आणि घरामध्ये रिलेशनशिप महत्वाची असते. पण आपण इथेच चूक करतो. आपण बऱ्याचदा ड्रायव्हर बदलायला विसरतो आणि मग नातेसंबंध बिघडतात. बरोबर सांगते ना? हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. किंवा आपण रोजच्या लाईफमधलं एखादं उदाहरण घेतलं की एक आई आहे, ती खूप प्रेमळ आहे, खूप काळजी घेते, खूप इमोशनल आहे. ही गोष्ट एका घरासाठी चांगली आहे. पण समजा तीच आई एखादा बिझनेस करते आणि त्या बिझनेसमध्ये पण ती हे प्रेमळपणा, काळजी, भावनिकता हे दाखवते. म्हणजे तिच्या प्रत्येक क्लायंटसाठी, प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी, प्रत्येक व्यवहारासाठी ती जर भावनिक होऊन निर्णय घेऊ लागली तर काय होईल? तो तिचा बिझनेस फार काळ टिकणार नाही. कारण जिथे व्यवहार हवा तिथे भावना आल्या आणि जिथे भावना हव्या तिथे व्यवहार आल्या. मग अशा वेळेस आपण काय म्हणतो, नशीबच साथ देत नाही, माझंच नशीब असं कसं. पण खरं कारण वेगळंच असतं. कारण आपण चुकीचा ड्रायव्हर, चुकीच्या रस्त्यावर गाडी चालवत असतो आणि आपण आयुष्यामध्ये नशिबाला दोष देतो. पण थोडं प्रामाणिकपणे विचार केला तर लक्षात येईल की आपल्या अनेक समस्या चुकीच्या निर्णयांमधून निर्माण झालेल्या असतात आणि अनेक चुकीचे निर्णय हे चुकीच्या मनस्थितीतून निर्माण झालेले असतात. म्हणजे रागामध्ये घेतलेला निर्णय, मोहामध्ये घेतलेला निर्णय, भीतीमध्ये घेतलेला निर्णय, अहंकारामध्ये घेतलेला निर्णय आणि अति उत्साहामध्ये घेतलेला निर्णय, हे सगळे चुकीचे ड्रायव्हर आहेत. आता प्रश्न असा आहे की आपल्या गाडीमध्ये नेमकी किती ड्रायव्हर आहेत, ते ड्रायव्हर कोण आहेत, त्यांच्यापैकी कोण आपल्याला जिंकून देतं, कोण हरवून बसतो आणि कोण संकटात आपलं रक्षण करतं. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज मी आपल्यासमोर विनर, लूजर आणि कॅटलिस्ट ही संकल्पना मांडणार आहे. या संकल्पनेनुसार आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काही शक्ती असतात ज्या आपल्याला विजयाकडे घेऊन जातात. काही शक्ती अशा असतात ज्या नकळतपणे आपल्याला अपयशाकडे ढकलतात आणि काही शक्ती अशा असतात ज्या आपल्याला विजय जरी मिळवून देत नसल्या तरी त्या आपल्याला खाली पडू देत नाही. तर सगळ्यात आधी आपण विनर ड्रायव्हर कोण आहेत ते बघूया. त्यांना मी विनर ड्रायव्हर याच्यासाठी म्हणते की हे आपल्याला जिंकून देतात. जिंकणं म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही, तर जिंकणं म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, जिंकणं म्हणजे संकटातून बाहेर पडणं, जिंकणं म्हणजे पडून पुन्हा उभं राहणं आणि जिंकणं म्हणजे स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण वापर करणं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात 3 गोष्टी नक्की असतात: लीडरशिप, ॲक्शन आणि लर्निंग. ज्योतिषाच्या भाषेत सांगायचं तर सूर्य, मंगळ आणि बुध हे ते 3 विनर आहेत. सर्वप्रथम आपण सूर्य बघू. सूर्य आपण ज्याला राजा म्हणतो, पण मला वाटतं की सूर्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य राजेपण नाहीये, तर जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता. यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यातला सगळ्यात मोठा फरक कोणाला माहिती आहे? म्हणजे यशस्वी लोक जे आहेत ना, ते प्रॉब्लेम जरी आले तरी ते म्हणतात की ठीक आहे, आलाय प्रॉब्लेम, पण यातून आपण मार्ग काढू आणि पुढे जाऊ. पण जे अपयशी झालेले लोक आहे ते फक्त त्या प्रॉब्लेमवरच फोकस करतात, प्रॉब्लेमलाच बघत बसतात, हे माझ्याच बरोबर का घडलं. म्हणजे हे 2 दृष्टिकोन आहेत आणि हा फरक निर्माण करतो सूर्य. सूर्य नेहमी पुढे येतो, तो जबाबदारी घेतो, तो कारणं शोधत नाही, तो उपाय शोधतो. म्हणजे एक साधं उदाहरण आहे, घरामध्ये समजा अचानक काही आर्थिक संकट आलं, अडचण आली किंवा व्यवसायामध्ये नुकसान झालं, एखाद्याची नोकरी गेली, घरातले सगळेजण डिप्रेशनमध्ये चिंतेत बसले, सगळेजण घाबरले. पण घरातली एक व्यक्ती शांतपणे बसते आणि ती म्हणते ठीक आहे, झालं ना, आता किती बँक बॅलन्स आहे शिल्लक, आता काही पैसे आहे की नाही गाठीशी, याच्यातून काही मार्ग आपण काय काढू शकतो, आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहे.
या परिस्थितीत कोणाची मदत घेऊ शकतो किंवा पुन्हा नव्याने आपण कशी सुरुवात करू शकतो, तर हा सूर्य आहे. म्हणजे संकट नसताना नेता होणं सोपं आहे, पण संकटात शांत राहणं म्हणजे सूर्य आहे. तर हा सूर्य आपल्याला एक गोष्ट शिकवतो की परिस्थितीवर नियंत्रण नसलं तरी प्रतिक्रियेवर नियंत्रण असू शकतं. तर हा एक विनर असा रवी आहे. यानंतर पुढचा विनर आहे तो म्हणजे मंगळ. आता आपण आयुष्यात बघितलं तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये खूप सारे आयडियाज असतात. म्हणजे आयडियांची अजिबात कमतरता नाही, इतक्या कल्पना आहेत सगळ्यांकडे. ॲडवाईस देणाऱ्यांची तर त्याहून कमतरता नाहीये, खूप सारे भेटतील तुम्हाला ॲडवाईस देणारे. ज्ञानाची पण कमतरता नाहीये. कमतरता कसली आहे तर ती ॲक्शनची कमतरता आहे. म्हणजे अनेक लोकांना काय करायचं हे माहीत आहे पण ते करत नाही. माझं वेट गेन झालंय, आता मला वजन कमी करायचंय, माहिती आहे मी व्यायाम करायला हवा, माहिती आहे मी सकाळी लवकर उठायला हवं, माहिती आहे मी चालायला हवं, पण ॲक्शन नाही. इथे मंगळ काम करतो. मंगळ म्हणजे कृती, मंगळ म्हणजे धाडस, मंगळ म्हणजे करून बघूया. मला नेहमी वाटतं की अपयशामुळे माणूस हरत नाही, प्रयत्न न केल्यामुळे तो जास्त हरतो. कारण प्रयत्न केल्यावर दोनच शक्यता असतात, एक तर यश मिळेल किंवा अनुभव मिळेल, आणि दोन्ही फायदेशीर असतात. त्यामुळे मंगळ असणारी माणसं पडतात, चुका करतात, कधी नुकसानही होतं, पण ती थांबत नाही, ती पुढे जातात. म्हणजे तुम्ही एखाद्या यशस्वी बिझनेसमॅनचा इंटरव्ह्यू जर बघितला तर त्याने आयुष्यात 10 चुका केलेल्या असतात, पण तरी त्याने 11वा प्रयत्न त्याचा थांबवलेला नसतो, तो प्रयत्न करतच राहतो. हा मंगळ आहे. मंगळ म्हणतो परफेक्ट मोमेंटची वाट बघू नकोस, तू सुरुवात कर. तर असा हा दुसरा विनर आपला मंगळ आहे. आणि त्यानंतर तिसरा जो विनर ग्रह आहे तो म्हणजे बुध. माझ्या मते आजच्या काळामधला सगळ्यात अंडर रेटेड ग्रह कोणता असेल तर तो बुध. कारण लोकांना असं वाटतं की यश मेहनतीने मिळतं, पण स्मार्टवर्क काय असतं हे आपल्याला बुध शिकवतो. कारण आपल्याला माहिती, बुध म्हणजे माहिती, इन्फॉर्मेशन, बुध म्हणजे निरीक्षण, बुध म्हणजे शिकण्याची वृत्ती. समजा 2 लोक असं धरूया की त्यांनी एखादा व्यवसाय सुरू केला, तर पहिला असं म्हणेल की मला सगळं माहिती, मला सगळं येतं. दुसरी म्हणते की नाही, मला अजून शिकायचं आहे. तर जर 5 वर्षांनी तुम्ही बघितलं ना तर बहुधा याच्यातला दुसरा पुढे जाईल. कारण जो सतत ज्याच्याकडे शिकण्याची वृत्ती असते ना, तो माणूस सतत पुढे जात राहतो. जगातले जे अनेक यशस्वी लोकांनी नवीन गोष्टी शोधल्या नाहीत, त्यांनी योग्य गोष्टी योग्य पद्धतीने शिकल्या किंवा योग्य लोकांकडून शिकल्या आणि त्या शिकलेल्या गोष्टी योग्य वेळी वापरल्या. हा बुध आहे. म्हणजे गोष्टी योग्य पद्धतीने शिकणं, योग्य व्यक्तींकडून शिकणं आणि त्या योग्य वेळी वापरणं. बुध हा अहंकार करत नाही, बुध उत्सुक असतो नेहमी, बुध प्रश्न विचारतो, बुध निरीक्षण करतो, बुध बदल स्वीकारतो आणि म्हणून बुध विजयी होतो. म्हणून तो विनर प्लॅनेट आहे. म्हणजे थोडक्यात पाहिलं तर सूर्य काय म्हणतो की जबाबदारी मी घेतो, मंगळ म्हणतो कृती मी करतो, आणि बुध म्हणतो मी शिकतो आणि सुधारतो. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं ना, लीडरशिप, ॲक्शन आणि लर्निंग, ही 3 तत्व जिथे एकत्र येतात ना तिथे यश निर्माण होतं. आणि म्हणूनच सूर्य, मंगळ आणि बुध हे 3 विनर ड्रायव्हर आहेत. आता गोष्ट इथेच संपत नाही, कारण प्रत्येक वेळी विनर ड्रायव्हर स्टेरिंगवर बसलेला असेल असं नाही. काही वेळा आपल्या आयुष्याची गाडी अशा ड्रायव्हरच्या हातात जाते जे आपल्याला नकळतपणे अपयशाकडे घेऊन जातात. म्हणजेच आता आपण त्या लुझर ड्रायव्हर बद्दल बोलू. तर हे लुझर ग्रह कोणते आहेत पत्रिकेतले, तर चंद्र, शुक्र आणि राहू. आता आधी एक गोष्ट स्पष्ट करते की लुझर म्हणजे वाईट ग्रह असा अजिबात अर्थ नाहीये. कारण जगातली कोणतीही शक्ती किंवा गोष्ट ही पूर्णपणे चांगलीही नसते आणि पूर्णपणे वाईटही नसते. म्हणजे जर मी चंद्र, शुक्र आणि राहू यांना लुझर ग्रह म्हटलं, पण चंद्र नसेल तर प्रेम राहणार नाही, शुक्र नसेल तर आनंद राहणार नाही, आणि राहू नसेल तर महत्वाकांक्षा राहणार नाही. मग मॅडम त्यांना लुझर का म्हणायचं? कारण हे ग्रह आपल्याला हरवतात म्हणून नाही, तर चुकीच्या वेळी स्टेरिंगवर बसले की आपल्याला चुकीचे निर्णय घ्यायला लावतात म्हणून. आणि आयुष्यातली जी मोठी नुकसान आहे ती बऱ्याचदा बाहेरच्या लोकांमुळे नाही होत, ती आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे होतात. आणि म्हणून हे लुझर प्लॅनेट्स किंवा लुझर ड्रायव्हर समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे.
त्यातला सगळ्यात पहिला प्लॅनेट आहे तो म्हणजे चंद्र. तर माझ्या मते चंद्र हा आयुष्यातला सगळ्यात गोड आणि सगळ्यात धोकादायक ग्रह आहे. कारण चंद्र आपल्याला माणूस बनवतो, प्रेम करायला शिकवतो, माया शिकवतो, नातेसंबंध जपायला शिकवतो, दुसऱ्यांच्या वेदना समजून घ्यायला शिकवतो. आणि हाच चंद्र कधी कधी आपल्याला वास्तवापासून दूर नेतो. म्हणजे जीवनातले आयुष्यातले काही असे मोठे निर्णय असतात की जे आपण बुद्धीने घेतले पाहिजे, ते आपण भावनेने घेतो. कारण भावना आपल्याला वर्तमान दाखवतात आणि बुद्धी आपल्याला भविष्य दाखवते. आणि चंद्राचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे त्याला वास्तवापेक्षा भावना जास्त महत्त्वाच्या वाटतात. म्हणजे एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, आपल्याला ती खूप आवडते, सगळे लोक सांगतात की अगं जरा सावध राहा, घाई नको करू, हां पुन्हा विचार कर. पण आपण ऐकत नाही, कारण त्यावेळी स्टेअरिंगवर सूर्य किंवा बुध नसतं, तर स्टेअरिंगवर तेव्हा चंद्र बसलेला असतो. आणि चंद्र म्हणतो नाही नाही, ही व्यक्ती मला कधीच फसवणार नाही, माझं खरं प्रेम याच्यावर, माझ्याबरोबर असं कधीच होणार नाही. आणि नंतर काही वर्षांनी तीच व्यक्ती म्हणते की मला सगळ्यांनी सांगितलं होतं, तेव्हा मी समजायला हवं होतं, पण मी समजून घेतलं नाही. खरं तर समजलेलं असतं, पण त्यावेळेस भावना इतक्या मोठ्या झालेल्या असतात की वास्तव दिसत नाही. हा चंद्र आहे. अजून एक उदाहरण जर आपण बघितलं तर अनेक पालक आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. प्रेम करणं काही चुकीचं नाहीये, पण काही वेळा प्रेम आणि अति लाड यांच्यामध्ये फरक राहत नाही. म्हणजे मुलं चुका करतात, आपण दुर्लक्ष करतो, पुन्हा चुका करतात, आपण माफ करतो. कारण मन म्हणतं नाही नाही, माझं मुलगा आहे, माझं मूल आहे. आणि मग एक दिवस काय होतं की तीच चूक आहे ती सवय बनते. त्यामुळे ना योग्य वेळी नाही म्हणता न येणं हा चंद्राचा सगळ्यात मोठा दोष आहे. जे अनेक लोकांना संधी मिळते, पण शेवटच्या क्षणी ते घाबरतात. अनेकांना पुढे जाता येतं, पण ते लोक काय म्हणतील हा विचार करतात आणि तिथेच थांबतात. अनेकांना आयुष्यामध्ये डिसिजन घ्यायचे असतात, पण कोणीतरी दुखावलं जाईल म्हणून ते निर्णय घेत नाही. हा चंद्र आहे. म्हणजे चंद्र माणसाला वाईट बनवत नाही, तर चंद्र माणसाला कमजोर बनवतो. आणि म्हणून हा चंद्र लूजर आहे. म्हणजे अति भावनेच्या आहारी जाऊन व्यक्ती चुकीचे डिसिजन्स घेते, म्हणून त्याला लूजर म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा लूजर ग्रह आहे तो म्हणजे शुक्र. आजच्या काळात सगळ्यात जास्त सक्रिय असलेला लूजर ड्रायव्हर म्हणजे शुक्र. कारण आत्ताचा जो काळ आहे ना, तो प्रदर्शनाचा काळ आहे, डिस्प्लेचा काळ आहे, सोशल मीडियाचा काळ आहे, कंपॅरिझनचा काळ आहे. म्हणजे लोक सुखी होण्यापेक्षा सुखी दिसण्याचा जास्त प्रयत्न करतात. आणि हे शुक्राला आवडतं, कारण शुक्र म्हणजे आकर्षण, शुक्र म्हणजे ग्लॅमर, शुक्र म्हणजे लक्झरी, शुक्र म्हणजे कम्फर्ट, शुक्र म्हणजे भोग, शुक्र म्हणजे आनंद. हे सगळं जीवनात आवश्यक आहे. पण प्रॉब्लेम कुठे सुरू होतो की जिथे आनंदाची जागा लालसा घेते. ते आज जर आपण आपल्या सभोवताली बघितलं तर अनेक लोक गरिबीमुळे प्रॉब्लेममध्ये नाहीये, तर ते चुकीच्या लाईफस्टाईलमुळे प्रॉब्लेममध्ये आहेत. म्हणजे इन्कम 50,000 आहे आणि लाईफस्टाईल 1,00,000-1.5 लाखाची. गरज नसताना ब्रँड पाहिजे, गरज नसताना शो ऑफ, गरज नसताना अवास्तव खर्च, मग EMI, कर्ज, स्ट्रेस, आर्थिक तणाव. हा शुक्र आहे. त्या शुक्राची गोष्ट इथेच संपत नाही. हा शुक्र आकर्षणाचा पण कारक आहे, कामवासनेचा ग्रह आहे, सेक्शुअल डिझायरचा ग्रह आहे. आता हे कारकत्व काही चुकीचं नाहीये, ते निसर्गाने दिलेलं आहे. पण प्रत्येक शक्तीला मर्यादा असतात आणि मर्यादा संपल्या की मग प्रॉब्लेम सुरू होतात. आज ह्या शुक्राचा अतिरेक झाल्यामुळे आपण बघतो की कितीतरी संसार तुटलेत, कितीतरी प्रतिष्ठित लोक बदनाम झाले. ह्या शुक्राचा अतिरेक झाल्यामुळे कितीतरी लोकांचं करिअर उद्ध्वस्त झालं, कितीतरी मुली ब्लॅकमेल झाल्या, कारण त्यांनी आपल्या विवेकापेक्षा आकर्षणाला जास्त महत्त्व दिलं. क्षणिक आनंदासाठी कायमस्वरूपी नुकसान स्वीकारलं. म्हणजे एक क्षणाचा मोह आणि अनेक वर्षांची प्रतिष्ठा धुळीस मिळते. हा शुक्र आहे. तो काय असा गाजावाजा करत ओरडत येत नाही, तो हळूहळू मोह निर्माण करतो. तो काय म्हणतो, फक्त एकदाच करून बघ, काही होत नाही, थोडी मजा करू, काय कोणाला कळतंय. आणि तिथूनच उतार सुरू होतो. तर शुक्राचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे
तो माणसाला महत्त्वाच्या गोष्टी, वास्तविकता विसरायला लावतो. त्यामुळे शुक्र हा लुजर आहे. त्यानंतर तिसरा लुजर ग्रह आहे जो WLC मधला सगळ्यात धोकादायक लुजर आहे, तो म्हणजे राहू. कारण चंद्र भावना वापरतो, शुक्र आकर्षण वापरतो, पण राहू भ्रम निर्माण करतो. राहूची भूक कधीच संपत नाही. त्याला जे आहे ते पुरेसं वाटतच नाही. त्याला नेहमी आणखी हवं असतं. अधिक पैसा, अधिक सत्ता, अधिक प्रसिद्धी, अधिक सुख, अधिक अनुभव, अधिक रोमांच. ते राहूचा प्रश्न इच्छा नसतो. राहूचा प्रश्न अतिरेकी इच्छा असतो. राहू काय म्हणतो, मला हे आत्ताच हवं, मला हे कुठल्याही किमतीत हवं, मला कोणतेच नियम मान्य नाही, मला परिणामांची पर्वा नाही. आणि इथून अधोगती सुरू होते. कारण राहू माणसाला शॉर्टकट शिकवतो. राहू व्यक्तीला व्यसनांकडे घेऊन जातो. दारूचं व्यसन, जुगाराचं व्यसन, अश्लीलतेचं व्यसन, सत्तेचं व्यसन, प्रसिद्धीचं व्यसन, पैशाचं व्यसन आणि सर्वात धोकादायक म्हणजे स्वतःबद्दलच्या चुकीच्या कल्पनांचं व्यसन. राहू माणसाला असं फील करायला लावतो की मी काहीही करू शकतो, माझ्यावर काही नियम लागू होत नाही, मी काही केलं तरी कोणी मला पकडू शकत नाही. इतिहासात आपण अशी अनेक मोठी माणसं बघितलेली आहेत की म्हणजे ती हरली पडली कारण त्यांच्याकडे क्षमता नव्हती म्हणून नाही, तर त्यांचा राहू त्यांच्या विवेकापेक्षा मोठा झाला होता म्हणून. त्यामुळे एक गोष्ट नेहमी विचारात घ्यायची की शुक्र मोह निर्माण करतो, पण राहू मोहाला व्यसन बनवतो. शुक्र आकर्षण निर्माण करतो, पण राहू जो आहे तो विवेक हिरावून घेतो. शुक्र फक्त म्हणतो की मला हे आवडतं, पण राहू म्हणतो मला हे मिळालंच पाहिजे. आणि याच वाक्यांमध्ये आपल्या अनेकांच्या आयुष्याची शोकांतिका दडलेली असते. त्यामुळे कायम लक्षात ठेवा की चंद्र आपल्याला भावनांमध्ये हरवतो, शुक्र आपल्याला मोहामध्ये हरवतो आणि राहू आपल्याला भ्रमांमध्ये हरवतो. आणि जेव्हा हे 3 ड्रायव्हर सतत स्टेअरिंगवर येऊन बसतात तेव्हा माणूस बाहेरून यशस्वी दिसत असला तरी आतून स्वतःचं नुकसान करत असतो. त्यामुळे जर तुम्हाला डेस्टिनी मॅनेज करायची असेल, भाग्याचं व्यवस्थापन करायचं असेल, तर सगळ्यात आधी आपल्या लूजर ड्रायव्हरला ओळखायला शिकलं पाहिजे. आतापर्यंत आपण विनर ड्रायव्हर बघितले, लूजर ड्रायव्हर बघितले, पण आयुष्यामध्ये अशी कोणती शक्ती आहे की जी आपल्याला पडू देत नाही, जी संकटात आपल्याला सावरते, जी आपल्याला वाचवते. आणि तिथे एंट्री होते आपल्या कॅटलिस्ट ड्रायव्हरची, ते कॅटलिस्ट प्लॅनेट. WLC मधला हा सगळ्यात सुंदर भाग आहे, कारण की विनर ड्रायव्हर आपल्याला यश देतात, लूजर ड्रायव्हर आपल्याला अपयश देतात, पण कॅटलिस्ट ड्रायव्हर जे आहेत ना ते आपल्याला टिकवून ठेवतात. आणि जीवनात यश मिळवणं जितकं महत्त्वाचं असतं ना, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं ते टिकवून ठेवणं. अनेक लोक यश मिळवतात, पण फार थोडे लोक ते टिकवून ठेवतात. का? कारण की विनर ड्रायव्हर यश मिळवून घेतात, पण कॅटलिस्ट ड्रायव्हर यश टिकवून देतात. तर सगळ्यात पहिला कॅटलिस्ट प्लॅनेट किंवा ड्रायव्हर आहे तो म्हणजे गुरु. म्हणजे जर विनर ड्रायव्हरमध्ये सूर्य CEO असेल ना, तर कॅटलिस्ट ड्रायव्हरमध्ये गुरु हा चेअरमन आहे. म्हणजे सूर्य निर्णय घेतो, पण गुरु दिशा देतो. सूर्य नेतृत्व करतो, गुरु शहाणपण देतो. आणि या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजे आयुष्यात अनेक वेळा असं घडतं की आपल्याला काय करायचं आहे हे माहिती असतं, पण कधी करायचं, किती करायचं, कोणाबरोबर करायचं, कशा पद्धतीने करायचं हे आपल्याला माहीत नसतं. आणि इथे गुरु काम करतो. कारण गुरु म्हणजे विजडम, गुरु म्हणजे प्लॅनिंग, गुरु म्हणजे एक्सपिरियन्स, गुरु म्हणजे लॉंग टर्म विजन. आणि आजच्या भाषेत सांगायचं तर गुरु म्हणजे स्ट्रॅटेजिक थिंकिंग. म्हणजे समजा उदाहरण द्यायचं झालं तर 2 व्यावसायिक आहेत, दोघांकडे पण पैसा आहे, दोघांकडे माणसं आहेत, दोघांकडे संधी आहेत. पहिला व्यक्ती प्रत्येक निर्णय विचार न करता घेतो आणि दुसरा जो व्यावसायिक आहे तो प्रत्येक वेळेस थांबतो, तो अभ्यास करतो, जुने अनुभव तपासतो, त्यातल्या तज्ज्ञांचं मत जाणून घेतो, रिस्क फॅक्टर काय आहे ते समजून घेतो आणि मग निर्णय घेतो. तर या दुसऱ्या व्यक्तीमध्ये ना गुरु काम करत असतो.
म्हणजे गुरु काही तुम्हाला करोडपती बनवेलच याची खात्री नाही, पण गुरु तुम्हाला तुमच्या सिली मिस्टेक्समुळे किंवा तुमच्या मूर्खपणामुळे रस्त्यावर नक्कीच येऊ देणार नाही. हा खूप मोठा फरक आहे. म्हणजे गुरु आपल्याला जिंकवत नाही, पण गुरु चुकीच्या पद्धतीने हरू देत नाही. तर त्यामुळे गुरु हा पहिला कॅटलिस्ट आहे. त्यानंतर दुसरा कॅटलिस्ट आहे तो म्हणजे शनी. सगळ्यात जास्त गैरसमज झालेला ग्रह. म्हणजे शनीचं नुसतं नाव जरी घेतलं तरी लोक घाबरतात, पण जर WLCच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिलं तर शनी हा विश्वातील सगळ्यात प्रॅक्टिकल मॅनेजर आहे. म्हणजे शनी भावनिक नाही, शनी चमकधमक बघत नाही, शनी गोड बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. शनी फक्त रिझल्ट बघतो, रियालिटी बघतो, फॅक्ट्स बघतो, डाटा बघतो. म्हणजे समजा एक कंपनी आहे, तिथे 2 जण कामाला आहेत, म्हणजे 2 मित्र आहेत समजा. एक खूप बोलका आहे आणि एक खूप शांतपणे त्याचं काम करतोय. सुरुवातीला असं होईल की ती पहिली व्यक्ती खूप लोकप्रिय होईल, की त्याच्या बोलक्या स्वभावामुळे सगळ्यांना आपलंसं करेल, सगळ्यांना त्याचा सहवास हवासा वाटेल. पण दीर्घकाळ कोण टिकेल? दुसरा, कारण जो शांतपणे कन्सिस्टंटली आपलं काम करतोय. तर हा शनी आहे. म्हणजे शनी आपल्याला विचारतो, काम केलं का, सातत्य ठेवलं का, शिस्त पाळली का, स्वतःला सुधारलं का. आजकाल सगळ्यांना मोटिवेशन हवं असतं, पण शनी मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिनवर विश्वास ठेवतो. कारण मोटिवेशन येतं आणि जातं, पण डिसिप्लिन हे टिकतं. त्यामुळे शनी म्हणजे कन्सिस्टन्सी, शनी म्हणजे प्रोसेस, शनी म्हणजे सिस्टीम, शनी म्हणजे ग्राउंड रियालिटी. आणि म्हणूनच शनी अनेक वेळा यश देत नाही, पण तो अपयश नक्कीच टाळतो. म्हणून हा दुसरा कॅटलिस्ट ग्रह शनी आहे. तर शनीनंतर आपला जो तिसरा कॅटलिस्ट आहे, किंवा आता एकच ग्रह उरला आहे आपल्या 9 ग्रहांपैकी, तो म्हणजे केतू. कॅटलिस्ट ग्रहांपैकी सगळ्यात रंजक ग्रह म्हणजे केतू. कारण केतू म्हणजे फोकस, केतू म्हणजे डेडिकेशन, केतू म्हणजे कमिटमेंट आणि केतू म्हणजे लॉयल्टी. आजच्या काळात आपण विचार केला तर लोकांचा किती फोकस असतो एखाद्या गोष्टीवर, किंवा एकाच गोष्टीवर किती वेळ आपण लक्ष ठेवू शकतो. काही मिनिटं, काही तास. साधं मोबाईलवर एक नोटिफिकेशन आलं तरी लक्ष विचलित होतं. एका मेसेजने आपला फोकस तुटतो. एक काहीतरी कमेंट आली की मूड बदलतो. पण केतू काय म्हणतो? एकच लक्ष, एक दिशा आणि एक ध्यास. म्हणजे इतिहासामध्ये जी काही मोठी मोठी कामं झाली आहेत ना, ती फक्त प्रतिभेमुळे जितकी झाली नाही ना, त्यापेक्षा जास्त ती एकाग्रतेमुळे झाली. आणि केतू म्हणजे ती एकाग्रता. म्हणजे उदाहरणार्थ एखादा संशोधक, एखादा साधक, एखादा कलाकार, एखादा शास्त्रज्ञ किंवा एखादा ज्योतिष अभ्यासक जो 10 वर्ष एकाच विषयाचा अभ्यास करत राहतो, वर्षानुवर्ष. साधी माणसं कंटाळतील, सोडून देतील, पण जो टिकून राहतो तो हा केतू आहे. म्हणजे केतू प्रसिद्धी शोधत नाही, केतूला टाळ्या नको असतात. केतू फक्त त्याच्या कार्याशी एकरूप होतो. आणि म्हणूनच केतू हा अनेकदा आपल्याला यश देतो असं नाही, पण तो पराभवापासून आपल्याला दूर ठेवतो. म्हणून या 3 ग्रहांविषयी जर थोडक्यात सांगायचं झालं तर गुरु म्हणतो योग्य विचार कर, शनी म्हणतो योग्य कृती सातत्याने कर, आणि केतू म्हणतो योग्य गोष्टीशी प्रामाणिक राहा. आणि ही 3 तत्व आयुष्यामध्ये असतील तर विनर ड्रायव्हर यश देतील, लुझर ड्रायव्हर नुकसान करण्याचा प्रयत्न करतील, पण कॅटलिस्ट तुम्हाला पडू देणार नाहीत. आणि म्हणूनच मी म्हणते की सूर्य, मंगळ आणि बुध आपल्याला जिंकवतात, चंद्र, शुक्र, राहू आपली परीक्षा घेतात, आणि गुरु, शनी आणि केतू आपल्याला टिकवून ठेवतात. तर आज आपण असं विनर ड्रायव्हर, लुझर ड्रायव्हर आणि कॅटलिस्ट ड्रायव्हर यांच्याविषयी थोडक्यामध्ये चर्चा केली. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या विविध शक्तींचा जर आपण विचार केला ना, तर काही शक्ती आपल्याला जिंकून देतात, काही शक्ती नकळतपणे हरवून बसतात, आणि काही शक्ती अशा असतात की ज्या संकटाच्या काळामध्ये आपल्याला सावरतात, टिकवून ठेवतात. म्हणजे या सगळ्या चर्चेचा एक सार एका वाक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक माणसामध्ये सगळे ग्रह असतात. प्रत्येकामध्ये सूर्य आहे, प्रत्येकामध्ये मंगळ आहे, प्रत्येकामध्ये बुध आहे, प्रत्येकामध्ये चंद्र आहे, प्रत्येकामध्ये शुक्र आहे, प्रत्येकामध्ये राहू आहे, आणि प्रत्येकामध्ये गुरु, शनी आणि केतू सुद्धा आहेत. प्रश्न ग्रहांचा नाही आहे, प्रश्न एवढाच आहे
की आज आपल्या आयुष्याच्या गाडीचं स्टेअरिंग आपण कोणाच्या हातात दिलेलं आहे. कारण भाग्य अनेक वेळा आपल्याला हरवत नाही. आपण आयुष्यात चुकीच्या वेळी चुकीचा ड्रायव्हर सिलेक्ट करतो आणि भाग्याला नावं ठेवतो. आणि म्हणून मला वाटतं की भाग्य बदलता येतं की नाही यावर मतभेद असू शकता, पण भाग्याचं मॅनेजमेंट नक्कीच करता येतं. आणि त्यासाठी सगळ्यात पहिले स्वतःला ओळखावं लागतं. स्वतःमधला विनर ओळखावा लागतो, स्वतःमधला लुझर ओळखावा लागतो आणि स्वतःमधला कॅटलिस्ट जागृत ठेवावा लागतो. एक शेर आठवला, सगळ्यांना माहितीच असेल तो, की खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. याचा अर्थ इतकाच आहे की स्वतःला इतकं सक्षम बनवा, स्वतःला इतकं जागृत बनवा आणि स्वतःला इतकं सजग बनवा की परिस्थिती तुमचं भविष्य ठरवणार नाही, तर तुमची जाणीव, तुमचा विवेक, तुमचे निर्णय हे तुमचं भविष्य घडवतील. आणि आपल्या आयुष्याची गाडी कोण चालवणार आहे हे निश्चित आपल्याच हातात असतं. त्यामुळे भाग्याचं मॅनेजमेंट करणं ही एक कला आहे आणि त्या कलेची सुरुवात आपण स्वतःला ओळखण्यापासून निश्चितच करू शकतो. धन्यवाद. पुन्हा एकदा महिला धन्यवाद 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 मॅडम, धन्यवाद. ज्योतिर्विद्याचे श्वेता मॅडमचे ग्रहांचे तरुणाईंनी दिलेलं प्रेझेंटेशन, इतकं त्यांनी सुंदर ग्रहांचं प्रेझेंटेशन दिले. आणि ही तरुण मंडळी ह्या ग्रहांच्या किंवा ज्योतिषातली कुंडलीतले ग्रह कसं मॅनेज करतात, कसं प्रेझेंटेशन करतात, ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर ग्रहांद्वारे आपल्या डेस्टिनीचे मॅनेजमेंटची आखणी करून गाडी योग्य तऱ्हेने कशी चालवली पाहिजे हे फार सहजपणे आणि कौशल्याने मॅडमने सांगितले आहे. खूप वेगळेपणाने सर्व ग्रहांच्या स्वाभाविकपणाचे उत्तम प्रेझेंट करून मनभावन प्रेझेंटेशन केलेले आहे व आनंद निर्माण केला आहे. त्याबद्दल मॅडमचे धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरंच छान, खूप मस्त श्वेता, एकदम बॅटिंग मस्त झाली, एकदम सिक्सर फोर चांगलं मारलंस, एकदम छान. आणि ऐकायला खूप छान वाटलं. ऐकायला खूप छान वाटलं सहज. सगळ्यात खूपच छान. महत्वाचं म्हणजे हलकं फुलकं आणि प्रेझेंटेशन छान चांगलं. वाटलंय. थँक्यू खूप मॅडम. छान खूप छान. तरी मला खूप घाई झाली, त्यामुळे मला पीपीटी नाही तयार पण करायला घाई व्हायचा प्रश्नच नव्हता मॅडम. तर अगदी सगळ्यांना अगदी छान वेळ भरपूर आणखी तुम्ही घेतला असा वेळ तरी काही हे नव्हतं अजिबात. आणि आपण नेहमी बोलतो हे करतो आणि छान बोललातच तुम्ही. थोडस मनामध्ये तुमचं असं वाटलं असेल तुम्हाला, पण तसं नाही, तुम्ही छान बोललात, एकदम नाही नाही, छान, चांगलंच झालं, चांगलंच झालं, काय मस्त. प्रश्न नाही. सरांना श्वेता बोलायचंय हे का? श्वेता, हा. तुझ्या या लेक्चरनी डेस्टिनी ऑफ मॅनेजमेंटची पूर्ण कल्पना आली ओके. बरं का. की ते त्यांचा कोर्स कसा असेल किंवा ते कशा पद्धतीने शिकवतात या एका लेक्चर वरतून माणूस पूर्ण. प्रारब्ध अधिक कर्म अधिक महादशा इज इक्वल टू तुमचं वागण. बरोबर खूप छान, बरोबर, खूप अगदी बरोबर. एकदम आहे की मस्त. पण हे प्रारब्धाला कर्माची जोड लागते आणि कर्माला ग्रहाची जोड लागते आणि ती ग्रहाची जोड तुम्हाला महादशेतून अंतर्दशेतून मिळते. त्यावेळेला ते ड्रायव्हर होतात आपले, अगदी बरोबर. आहे की म्हणजे नाही. सगळंच म्हणजे प्रारब्धानुसार तुमचं मन आहे ना, तुम्हाला खरं स्वतःच्या मनाला तुम्हाला एनर्जी द्यावी लागते आतून, तेव्हा ते क्रिएटिव्हिटी होते, अदरवाईज नाही. म्हणजे किती प्रॉब्लेम आला तरी सोडवण्यासाठी तुमची बुद्धी कार्यरत राहिली पाहिजे. अगदी जागरूक खरं. पाहिजे. हम्म. छान झालं, ओके, एकदम बेस्ट बेस्ट. एकदम मस्त. हं. मुद्देसूद Thank झालं, एकदम टू द पॉइंट. थँक्यू. चालेल. ओके, धन्यवाद मॅडम. खूप तुम्हाला छान छान येतंय. व्हेरी काय 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 गेलं बघ. खूप सुंदर सुंदर तुला येत आहे. छान, मस्त. मुख्य म्हणजे ना श्वेता, पुढच्या हे काळात जर या अशी उत्तम ज्योतिषी होणार आहे. ऐक ना आहेच आहे, श्वेता, आहेच आहे, आहेच आहे. आहेच आहे. नाही नाही, पण मला काय त्याच्यात भावलं माहितीये का, उगाचच काहीतरी अलंकारित भाषा नाही, हो 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 काही हो. नाही, जड शब्द नाही, अगदी एकदम सहजपणे. सुंदर, साधं, सरळ सोपं, सरळ. सहज, हम्म. सामान्य लोकांना पटेल असं काहीतरी आपल्याला बोलायचं, काहीतरी अलंकार घालायचे, त्याला काय अर्थ नाही.
जे तू आता सरळ सुस्वच्छ हा 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 नीटनेटकं, ते फार छान झालं. मला त्याचं बरोबर. फार आवडलं. खूप धन्यवाद मॅडम. आणि अजिबात बरं घाई बरं झाली नाही, तुम्ही छान बोललात मॅडम, छान कुठे बोललात. राहिलंय आणखी? नाही तेच Excellent. डेव्हलप करते की बरोबर साध्या चालेल सोप्या भाषेमध्ये समजलं पाहिजे, हा उगाच हा चालेल बोल अलंकारिक आणि भाषा कळव मला. हॅलो, आणि आपण निश्चितच परत भेटत राहतोच आहे. हो आणि हो आपण भाषणही तुम्ही छान छान तयार करा. आपण तयारच आहोत. नक्की नक्की मॅडम नक्की. ओके ओके. वेलकम आणि चालेल. धन्यवाद धन्यवाद. हो. हम्म.